पंढरपूर नजीक असणाऱ्या आडीव गावातील आरती सूरज चव्हाण या 25 वर्षीय महिलेचा गुरुवारी मृत्यू झाला आहे. हा मृत्यू नैसर्गिक नव्हता, तर हा मृत्यू प्रसूती झाल्यानंतर म्हणजेच डिलिव्हरी झाल्यानंतर केवळ डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे तिचा मृत्यू झाल्याचं समजतंय. मग पंढरपुरातील नेमके हे डॉक्टर कोण होते? तर पंढरपुरातील लिंक रोडवर असणाऱ्या मोहिते हॉस्पिटल, या मोहिते हॉस्पिटलमध्ये असणारे डॉक्टर मोहिते दाम्पत्य, जे पंढरपुरात अनेक डिलिव्हरी केलेले आहेत. अनेक महिलांच्या डिलिव्हरी करत असताना प्रत्येकाला वाईट अनुभव आहेत. याच हॉस्पिटलमध्ये या आठवड्यामध्ये 2 महिलांचा मृत्यू झाला आहे. यातील एक महिला या डॉक्टर होत्या. स्वतः त्या म्हणत होत्या की पोटातील बाळ मृत झालेलं आहे, तर माझं लवकर सिझर करा. पण या डॉक्टर दाम्पत्याने तिचं एक ऐकून घेतलं नाही आणि अखेर तिची परिस्थिती गंभीर झाल्यानंतर तिला सोलापुरात हलवण्यात आलं आणि तिचा तिथं मृत्यू झाला आहे. मात्र डॉक्टरांची असणारी पंढरपुरातील साखळी आणि राजकीय दादागिरी या सगळ्या गोष्टीचा दबावातून या डॉक्टर दाम्पत्यांनी म्हणजेच मृत झालेल्या डॉक्टर दाम्पत्यांनी यांच्यावर कुठलीही कारवाई केली नाही. त्यानंतर गुरुवारी आडीवच्या आरती चव्हाण या महिलेचा देखील मृत्यू झाला आहे. तो मृत्यू कसा झाला, नेमकं काय घडलं होतं, याचीच आज आपण चर्चा करणार आहोत. तर दर्शको, आरती सूरज चव्हाण या डिलिव्हरीसाठी मोहिते हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्या. त्या डिलिव्हरी देखील झाल्या, म्हणजे प्रसूती देखील त्यांची झाली, त्यांना मुलगा झाला. मात्र त्या दरम्यान ब्लडिंग जास्त झाल्यामुळे, मोठा रक्तस्राव झाल्यामुळे त्यांना रक्त चढवण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला. इथपर्यंत सारं काही योग्य होतं. मात्र या महिलेचा ब्लड ग्रुप डॉक्टरांनी व्यवस्थित बघायला पाहिजे होता. मात्र या हॉस्पिटलमध्ये आणखी एक प्रकार असा आहे, राजा बोले दल हाले. म्हणजेच डॉक्टर केबिनमध्ये बसून सिस्टर लोकांना सांगतायत तुम्ही ते बघा. त्या सिस्टरने ब्लड काढायचा, त्या सिस्टरांनी तपासायला द्यायचा, त्याचा रिपोर्ट काय आहे हे सुद्धा त्या सिस्टरांनी बघायचा. म्हणजे स्वतःची जबाबदारी काहीच नाही अशा अवघात वागायचं. त्यामुळे झालं असं की या आरती चव्हाण या महिलेचा बॉम्बे ब्लड ग्रुप असताना त्यांना ओ पॉझिटिव्ह रक्त देण्यात आलं. हे ब्लड बँक कोण होती? तर ही ब्लड बँक होती डॉक्टर बागल यांची स्वामी समर्थ ब्लड बँक, जे डॉक्टर बागल यांची आहे. या रक्तपेढीतून रक्ताच्या पिशव्या देण्यात आल्या. यावेळी डॉक्टरांचं कर्तव्य होतं की आलेली रक्ताची बॅग कुठल्या ग्रुपची आहे हे बघणं कर्तव्य असताना देखील तिथं डॉक्टर उपस्थित नसताना सिस्टरनी रक्त चढवलं. जर एखाद्या माणसाच्या अंगामध्ये 10 मिली रक्त जरी चुकीचं गेलं तर त्याला रिॲक्शन येत असते आणि ही रिॲक्शन काही वेळात यायला सुरुवात झाली. त्यावेळी संबंधित आरती चव्हाण या महिलेच्या नातेवाईकांनी सिस्टरांना सांगितलं की डॉक्टरांना लवकर बोलवून घ्या, रुग्णाला त्रास होतोय. त्या दृष्टीनं डॉक्टरांना फोन देखील करण्यात आला. मात्र डॉक्टर 1 तासाने आल्याचं समजतंय. त्यामुळे ही कसली बेजबाबदारपणा म्हणायचा, कसला बेजबाबदारपणा म्हणायचा. एखाद्याचा जीव टांगणीला लागलाय आणि हे डॉक्टर उपस्थित नाही. त्यामुळं रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीदवाक्य ह्या हॉस्पिटलला लागू होत नाही. तर ह्या इथं रुग्णसेवा म्हणजेच यमदूत सेवा म्हणावी लागेल. कारण हा हॉस्पिटल रुग्णांची सेवेसाठी नसून ह्या इथे मृत्यूचा कारखाना काढलाय का, असा देखील सवाल, असा संतप्त प्रतिक्रिया पंढरपुरातील काही वाईट अनुभव आलेल्या लोकांतून व्यक्त होतोय. तर दर्शको, या ठिकाणी 1 तासानंतर डॉक्टर आल्यानंतर त्यावेळी जवळजवळ अर्धी बॅग म्हणजे 200 मिली
रक्त या महिलेच्या अंगात गेलं होतं. त्यावेळी त्यांना जोराचे झटके येऊ लागले, जोराचा त्रास होऊ लागला आणि त्यानंतर आपण काही करू शकत नाही आणि ह्या महिलेचा जीव टांगणीला लागलेला आहे. या गोष्टीला धरून या संबंधित मोहिते डॉक्टर दाम्पत्यांनी या रुग्णाला सोलापूरला तात्काळ हलवण्याचं सांगितलं. त्यांना माहीत होतं पुढं काय घडणार आहे. अखेर या मृत महिलेच्या नातेवाईकांनी आरती चव्हाण हिला सोलापूरला हलवलं. मात्र काही काळात, काही वेळातच तिचा मृत्यू झाला. उपचार चालू असताना मृत्यू झाला. ॲक्च्युली ह्या रक्त चढवल्यानंतर हे रक्त किडनीतून संपूर्ण शरीरात जातं, ही प्रक्रिया आहे. मात्र या रक्त पुरवणाऱ्या किडन्याच फेल झाल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आलं. त्यामुळं या महिलेला अखेर मृत्यूला सामोरं जावं लागलं. आपण हे पहा, आडीवमध्ये या नातेवाईकांचा हंबरडा कसा फोडला होता, या महिलेच्या घरातलं वातावरण कसं झालं होतं. या महिलेला आणखी एक 3 वर्षाची मुलगी आहे, तिचं काय परिस्थिती झाली होती हे आपण या व्हिडिओतून बघा. या काळामध्ये एक घर उद्ध्वस्त, एक कुटुंब उद्ध्वस्त नाही झालं, एक संसार उद्ध्वस्त नाही झाला, तर यापूर्वी अनेक संसार, अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाल्याचं अनेक चर्चा पंढरपूर शहरातून आहेत. मात्र याच आडीव गावातून यापूर्वी 3 महिलांचा याच हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाल्याचं देखील रेकॉर्ड आहे. या गावातील अनेक लोक म्हणतायत हॉस्पिटल नव्हे, इथं मृत्यूचा कारखाना आहे. मग कसली रुग्णसेवा, कसली ईश्वर सेवा, हे तर यमदूत सेवाच म्हणावी लागेल. यानंतर जे घडलं ते खूप वाईट घडलं. एकीकडे मृत्यूचं तांडव, मृत्यूचा शोक सागरात संपूर्ण बुडलेलं गाव आणि काही राजकीय मंडळी याला सारवासारवी करण्याचा देखील प्रयत्न करत होते. त्यामुळं इथं माणसाच्या मृत्यूला किंमत नाही, मोल नाही, तर फक्त डॉक्टरला वाचवण्यासाठी काही राजकीय मंडळी सरसावले. नुकतीच नगरपालिका इलेक्शन झालं, नुकतीच नगरपालिका निवडणुकीत झाली आणि प्रत्येक निवडणुकीतल्या भाषणामध्ये सत्ताधाऱ्यांनी मी विकास कसा केला हे सांगायचे होते आणि विरोधक देखील विकास चुकीचा केला हे बोलत होते. मात्र पंढरपुरातील वैद्यकीय सेवेवर कुणीच बोलत नव्हतं, कारण वैद्यकीय साखळी खूप वाईट आहे. पंढरपुरातील लोकांचं शोषण करणारी पंढरपुरातील वैद्यकीय साखळी आहे. तर दर्शको, पंढरपुरातील अशा वैद्यकीय साखळीचा हा पहिला अनुभव नाही, तर यापूर्वी अनेकांना जीव गमवावा लागला आहे. त्यासाठी पंढरपुरातील या राजकीय नेत्यांना पहिलं धारेवर धरणं गरजेचं आहे आणि पंढरपुरातील राजकीय नेते मंडळी या साखळीचं चाटुगिरी करतात. त्यामुळं पंढरपुरातील या वैद्यकीय क्षेत्रात कडक कारवाई करणं काळाची गरज आहे, ज्याच्यामुळं अनेकांचे जीव गेलेत आणि पुढं भविष्यात असे जीव जाऊ नये, कुणाचा संसार उद्ध्वस्त होऊ नये, ही भूमिका संतप्त नागरिकातून व्यक्त होते.